आज म्हणजेच 16 मार्च 2024ला आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कोणतेही निर्णय घेता येणार नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांवरच देश चालणार आहे। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे लागते। त्यामुळे देशभरातील अधिकारी अधिक सक्षम होतात। या सर्वांमध्ये सर्वात पॉवर जर कोणाकडे असेल तर ते जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी। जिल्ह्यातील एखादा छोटासा कार्यक्रम किंवा पंतप्रधानांची सभाही जिल्ह्याच्या डीएमच्या आदेशाशिवाय घेऊ शकणार नाही। आता जर आपण आचारसंहितेच्या काळात डीएमची ताकद किती याबद्दल बोलायचे झाले तर सोप्या भाषेत तो जिल्ह्यातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती असतो। स्थानिक आमदार खासदार सोडा, सरकारही डीएमच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही। पंतप्रधानांना देखील रॅली काढायची असेल तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ते होऊ शकत नाही। थोडक्यातच आचारसंहिता लागू झाल्यापासून ते पुढचे सरकार स्थापन होईपर्यंत जिल्ह्याचे सर्व अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे म्हणजेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे असते।